नमस्कार मित्रांनो, आपण आहोत विपुल ड्रायव्हर यांच्या गोठ्यावरती आणि आपण बघणार आहोत त्यांचे मोठ्या मापाचे वळू कोण दावणीला आहे, त्यांचा इतिहास काय काय आहे, कुठून खरेदी केली याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. तर ड्रायव्हर नमस्कार. नमस्कार. तर मला सांगा, पहिले तुमच्याबद्दल माहिती सांगा. मी विपुल दिलीप कदम, मुक्काम पोस्ट रहमतपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. या गोट्याचं एक्झॅक्ट लोकेशन काय? गोटा आपल्या बस स्टँड पासून एक 5 मिनिटाच्या अंतरावर शेरकरमाळा. बर, शेरकर्मा. हां, मला सांगा की आत्ता आपण जो बघतोय त्याचं नाव काय? ह्या बैलाचं नाव कॅप्टन आहे. कॅप्टन. म्हणजे या कॅप्टनमुळेच तुमचं भरपूर नाव झालेलं आहे. काय सांगाल त्याच्या कॅप्टनबद्दल? नाही, वासरू हे बैल आम्ही लहान वासरू 6 महिन्याचं असताना मी घेतलं होतं. ते लहानाचा मोठा बैल केलाय. पण आता ह्या मापाचा बैल पूर्ण महाराष्ट्र कर्नाटकात कोणाकडे नाही. बैलाला पैदास पण तितकीच टॉपची आहे. त्याची ब्लड लाईन कोणती आहे ती? हा बैल सिद्धापूर बुलढाण्याचा आहे. ह्या बैलाची 5वी पिढी आहे. म्हणजे वंशावळ जे म्हणतात, बैलाची वंशावळ टॉपची आहे. आता मला वाटतं मागच्या 2 महिन्यापूर्वी एक ह्याचा वडील स्वर्गवासी झाला. बर. आपला खजा म्हणून बैल, बालाजी कांबळे उडगी, बर, जतच्या जवळ त्यांच्यापाशी याचा बाप होता. तो बैल आता 2 महिन्यापूर्वी हार्ट अटॅकनं एक्सपायर झाला. त्या बैलाचा हा मुलगा आहे. कधीपासून तुमच्या दावणीला आहे बैल? आपल्यापाशी हा 4थं वर्ष, 3.5-3.5 वर्ष झाले. 3-3.5 वर्ष. आता 4 वर्षात झाला बैल. हां. किती गाय रत्नासाठी कधी चालू केलेला? रेतनासाठी 2 दात झाल्यानंतर 2 दात झाल्यानंतर रत्नासाठी चालू केला. त्यानंतर आतापर्यंत किती गाय भरले असतील? गाय असतील 500-600-700 गाय असतील. त्याचा रेकॉर्ड संपूर्ण कसं ठेवता तुम्ही? रेकॉर्ड सगळं लिहून ठेवलेलं आहे आपलं. बर. म्हणजे आपल्याकडे सगळं पहिल्या गायीपासून आपल्या म्हणजे पहिल्या वळूंपासून अजून सगळं रेकॉर्ड आहे. कुठल्या वर्षाची कधी गाय कुठल्या महिन्यात लावलेली सगळं रेकॉर्ड अजून आहे. रेकॉर्ड ठेवावं पण लागते. आम्ही रेकॉर्डवर जास्त काम करतो, कारण होणारी पैदास बघणं आपलं काम आहे. की नक्की आपल्या बैलांपासून येणारे वस्तू किंवा येणारी वासरं कशी पडतायत, वंशावळ बैलाला मॅच करणारी वासरं कुठल्या गायला चांगली पडतात, कुठल्या नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मध्ये बंदीचा काळ होता आणि जेव्हापासून बंदीचा काळ उठला आणि बैलगाडी क्षेत्र पुन्हा नव्याने चालू झालं, तेव्हापासून वळू क्षेत्रामध्ये भरपूर जण आलेले आहेत. काय सांगाल या वळू क्षेत्राबद्दल? आता डिमांड पण आलंय भरपूर. हा, आता जरा गायींचं प्रमाण पण वाढतंय. गाई बऱ्याच प्रमाणात आता मागच्या काळात म्हणजे माझं वळू आहे त्याला 10-12 वर्ष झालेत, 12-1 वर्ष झालेत वळू आहेत आपल्याकडे. पण त्या काळात म्हणजे गायींचं पूर्ण खिलार गायींचं संगोपनच नाच पावत गेलं. खिलार गाय काय कामायचं नाही अर्थानं. आता कसं झालंय, डॉक्टरांच्या ह्यानं दूध असेल म्हणजे दुधातनं खिलार गायचं दूध आता काय याचायची डॉक्टर त्याच्याबद्दल सगळ्यांना सांगत असते. म्हणजे लहान मुलांसाठी तर सगळ्यात चांगली गोष्ट असेल तर खिलार गायचं दूध आहे, म्हणजे देशी गोवंशाचं दूध आहे. मग ते त्यापासून आत्ता खिल्लार गायींचं प्रमाण मला माझ्या मते या 2 वर्षात इतकं वाढलंय, 2 वर्षात प्रमाण इतकं वाढलंय की त्यामुळे आता वळूंची संख्या पण वाढली. बऱ्याच प्रमाणात आपल्या भागात सुद्धा वळू झालेत आता. अतिशय मोठं माप. काय काय खुराक वगैरे मेहनत काय काय घेतात त्याची? खुराक वगैरे आहेच. आता काय 5-6 प्रकारचा खुराक वापरात. एवढे मोठे बैल सांभाळायची म्हणल्यानंतर त्यांचा मेंटेनन्स पण तेवढा आहे. तुम्ही समोर बघितलाय ती फोटोत व्हिडिओत बैल कळत नाही, समोर बघितल्यावर नक्की लक्षात येते. जबरदस्त सांभाळणी म्हणजे कल्पने पलीकडे सांभाळावं लागतं. भरपूर मोठं माप आहे आणि गरम पण राखतात. नाही काय तुझं साईज लहान असली म्हणजे सांभाळायला जास्त त्रास होत नाही. ही मोठी साईज सांभाळायचं लय हार्ड काम आहे. मग आम्हाला लय मोठ्या परीक्षा द्याव्या लागल्या आजपर्यंत, अजून पण देतोय. इतकं सोपं आहे. मग त्यांचा जो रेट असतो तो कसा ठरवलेला आहे तुम्ही? खरं तर आपल्या भागात रेट बद्दल काय हा विषय बोलण्यासारखा नाहीये, कारण कसं होतंय खरं तर बैलाच्या क्वालिटीनुसारच रेट ठरतो. कोणाचाही असो क्वालिटीनुसारच रेट आहे. एकसारखा रेट कुठं ह्या क्षेत्रात का नसतो. कुठल्याही गोष्टीला एक ब्रँड किंवा एखादी व्हॅल्यू एखाद्या गोष्टीची असती, तीच विषय महत्वाचा आहे की बैल कसा आहे ह्याच्यावर डिपेंड ठरते. कारण प्रत्येक बैलाचा एक दर एकसारखा बैल असू शकत नाही ना. मग दर प्रत्येक बैला दरात फरक राहतो.
आता प्रत्येकाने जर गाय भरण्यासाठी वयोमध्ये काय बघावं आणि कशा प्रकारे तोच निवडावा त्यांनी? घ्या तुम्ही इकडे पुढे. बैल कोणाचाही बरा, म्हणजे वळू क्षेत्रात बैल बरीच आहेत. प्रत्येक जणाला आपापली नंदी आणि ऐका प्रत्येक जणाचे नंदी आपापसाठी आपले प्रेम असतं त्या नंदीवर. पण गाय भरायचा दृष्टिकोन गोपालकांना वा शेतकऱ्यांना म्हणजे माझ्या अभ्यासानुसार बैल सार्वत्रिक दृष्टिकोन ठेवून बैल गायला भरा. म्हणजे होणारं वासरू पळू अथवा ना पळू, कारण आता शेतीसाठी बैल राहिला नाही. नक्की तुम्हाला जन्मलेलं वासरू तुमचं विकलं गेलं पाहिजे. व कोणाच्या मागं लागायचं नाही, नेहरे बाबा आणि त्यानं म्हणायचं 10ला देतोय का 7ला देतोय का. यापेक्षा बैल असा शोधून भरा, त्याला वंशाळ असावी, जात असावी, माप चांगल्यापैकी असावं, होणारं वासरू. कारण डीएनए मधून सगळ्या गोष्टी येत असते त्या बैलाच्या नराच्या डीएनए जसं मादीचा डीएनए आहे तसं या नराच्या डीएनए मधून बऱ्याचशा गोष्टी वासरात उतरत असतात. म्हणजे आपल्यासारखंच आहे, कुठलाही प्राणी असला तर हा विषय आहे. त्यामुळं आपली विक्री कुठल्या तरी गोष्टीसाठी व्हावी. निदान मोठ्या मापाचा भरल्यानंतर तो पळाला, चांगली गोष्ट नाही पळाला तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी आहेत. बगाड आहे, लाकूड ओढा शर्यत आहे, तेरेबंडी आहे, पालखी आहे. 5-7 ठिकाणी तुम्हाला तुमच्या वासराची विक्री नक्की करता येईल. फक्त तुमचं काम काय, मोठं वासरू जन्मलं तर त्याची जोपा करणं. कारण आता मोठ्या मापाची जी किंमत आहे ती दुसऱ्या कोणाला राहिलेली नाही. कारण विक्रीसाठी 6-7 मार्ग उपलब्ध आहेत. बारक्या वासराचा मार्ग एकच आहे, फक्त पळला तर. नाही पळला तर त्याचा युजच नाही राहिला. म्हणजे ही गोष्ट माझ्या अनुभवात आली. आणि तुम्ही आत्ता बाजारात जावा, कुठल्याही बाजारात 1 नंबरचा माल येत नाही. कितीही मोठा बाजार असू, 1 नंबरचा माल सगळा घरीच विकतोय. सोशल मीडियावरनं तो आहे ना, मी शेतकरी नाराज होऊन येतोय. पण जी 4-5 नंबरची खालची जी वासर राहिल्यात ती कोण घ्यायला तयार नाही. कोण घ्यायची ती वासर, त्यांचं करायचं काय प्रश्न पडलाय का नाही. सगळी जण वासर कशी घेतील, प्रत्येकाला शेलकच वासरू पाहिजे आहे. मग त्या बिचाऱ्याने काय करायचं, कारण शेतीसाठी कसलाही बैल चालत होता पूर्वी. शेतीसाठी शिंग वाकडा, हातपाय इकडं तिकडं तो बी चालायचा. डोकं मोठं, गळवंड इतकी काय फरक पडत नाही. मुळात शर्यतीत गळवंड नाही पाहिजे, हा जो भ्रम आहे ह्यो दूर केला पाहिजे. गळ्याचा म्हणजे गळवंड पोळीचा आणि पळायचा शून्य संबंध आहे. इतिहासाच्या पानावर सगळी गळवंड असलेलीच बैल पळालेत आणि त्यांनी हिंद केसरी नाव कोरले, अजरामर राहिले. आणि ज्याला गळवंड नाही असा 80% बैल आता बिनगळवंडीचे मैदान आहेत. काय झाले त्यांना फायनल कराय, काय होते त्यांना. म्हणजे एकंदरीत XYZ 2-3 बैलात घरनिकेच्या राजासारखा बैल, किती गळवंड आहे का, काय किती आहेत तुम्ही रोज मैदानात जाऊन चेक करा. याचा काय संबंध नसतो. मग तो कुठल्या जातीचा आहे कुठला ह्यो विषय वेगळा आला, तो झाला पळायचा भाग. पण आपल्या घरी एक कालवड, आता आमच्या ह्या बैलांच्या लाख रुपयाला, आता ह्या बैलाची कालवडी 1,05,000 रुपयाला मागते. त्या 10 महिन्याची पाडी आहे. हे एक वासरू 41 मागच्या 15 दिवसापूर्वी विकलं. एक पुष्यगावच्या बसरीने 1,05,000 ह्याचा खोंड घेतला. म्हणजे तुम्ही फायदा चांगली केली की नक्की तुमचा फायदा आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही म्हणता की ब्रीडिंगवर काम मला नक्कीच शेतकरी आपल्यापाशी येणाऱ्या गायवाल्यांचा फायदा झालाच पाहिजे. ब्रीडिंगवर आपल्या डोक्यानं जनावर गाय भरली पाहिजे. त्यासाठी गायकडे सुद्धा काहीतरी पाहिजे. नुसताच बैल दाखवून पैदास होत नाही हो, त्याला आई पण लागते थोडी. तिला वंशावळ पाहिजे, बरं लय देखणी नसू दे, जात असेल तरी करायची. एक ठराविक गोष्टी असल्या पाहिजेत की किंवा आपण घरी एक गाय चांगली तयार केली पाहिजे. मी म्हणतो अशा बैलाकडे एखादी गाय भरून नेली, खोंड होण्यापेक्षा कालवडीची अपेक्षा करा एक. कारण ती कालवड तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत एक वंशावळ तयार करत येणार आहे. खोंड काय तुम्ही इकून टाकणार पैसे आले, पण कालवड घरी राहणार आहे. ती तुमचं भविष्य आणि तिच्या वंशावळीचं भविष्य ती ठरवते. त्यासाठी बैल योग्य तो भरणं गरजेचं. सार्वत्रिक दृष्टिकोन ठेवून सगळा दृष्टिकोन समोर ठेवा. गाय कुठल्याही बराकडे बरा, कोणाच्याही बैलाकडे जावा, तुम्हाला पसंत पडेल ती. तुमचा अभ्यास करून जावा की आपल्याला कोणता बैल भरला पाहिजे, आपल्याला कुठनापासून फायदा होईल. आता मला सांगा की या बैलाबद्दल सांगा, याचं नाव काय? त्या बैलाचं नाव सर्जा आहे. बर. शिव पण आदत असताना मी घेतला होता, खाली चनेगाव जवळनं घेतलाय आमच्या मित्राकडून. बर. बैल आणला त्यावेळेस असा गाय सारखा बैल बघत, लहान छोटा, म्हणजे खराब होता बैल. बैल आम्ही घडावलाय म्हणून बैल आहे.
ब्लड लाईन कोणती आहे ती? ही नेवर्गी ब्लड लाईन आहे. बरं. याचे पैदास आतापर्यंत किती झाले? माझ्या अंदाजाने एक 60-70 आहे, 50-60 वासरं असतील आता. कारण ही चालू करून म्हणजे ह्याचं पहिलं वासर म्हणते 14 महिन्याच्या आसपास आहे. बरं. मग त्याच्या मागच खाली मी आता इथनं पुढं खऱ्या पैदाच्या अजून भरलेल्या गायी येतात, ती काय कंटिन्यू चालू राहत. आता आम्ही एक नवीन खरेदी केलेला बैल आहे मागे. ते नेवर्गी लाईनचा, टॉपची ब्लड लाईन बैलाची. आणि शर्यत क्षेत्रासाठी याच्यासाठी बैल लय गरम बैल. बरं. तो बैल आता दसऱ्याला आम्ही खरेदी केला. तो खरेदी करण्यामागचं कारण म्हणजे आपल्याकडे आधीपासून एवढे 2 टॉपचे वळू आहेत. नाही कसं होतं जरा बैल मोठ्या मापायचे, मग एखादी लहान साईजची गाय आली की बैलांना त्रास होतो आमच्या. बरं. कारण बैल तुम्ही आता समोर बघताय, मग ती गाय एवढी एवढी आली की ती बैल ती मॅच करत नाही. हो, त्यासाठी मला एक मध्यम मापाचा बैल, तो लहान पण नाही मध्यम आहे, तो बैल तेवढ्यासाठी आम्ही म्हणजे तो बैल ह्याच बैलाच्या वंशावळीतला आहे, फक्त बाप वेगवेगळे आहेत. ही नवीन खरेदी? हा, ही नवीन खरेदी. किती दिवस झाले? ह्यो बैल आपण दसऱ्याला घेतलाय. बरं. ह्यो मेथावडा सरजा आहे का? बरं. मेथावडा सरजाचा मुलगा आहे. नाव काय म्हणायचं त्याचं? सरजाच नाव आहे त्याचं, पण त्याने तिकडे सरजा ठेवलं. ती आपण सांगोलची मेटकरी आहेत का, सरपंच बैल आहे का नाही सांगोल्याचा, त्या बैलांच्या ते आमचे मित्र आहेत, त्यांच्या दावणीतनं घेतलाय. पण हवी कोणती ब्लड लाईन आहे? ही नेवर्गी ब्लड लाईन. बरं. बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे बैल मध्यम मापाचा, घट्ट शरीर, फुल करंट बैलाला. म्हणजे मुळातच ब्लडच गरम आहे बैलाचं. बैला ज्या गोष्टी पाहिजे शर्यत क्षेत्रासाठी त्या सगळ्या गोष्टी या बैलाकडे अवेलेबल आहेत. सुरुवात कधीपासून केली? नाही, आणला की बैल गायला चालूच केला, तिकडे चालूच होता ना. बरं. हा, आतापर्यंत किती भरले असतील बैलांनी? ह्या बैलानं एक 100-125 आसपास झाली काय. त्यासोबतच मी एक बघितलं की आपल्या गोट्यामध्ये एक वासरू पण आहे. त्या वासराबद्दल काय सांगाल? ते वासरू सिद्धापूर ब्लड लाईनचं आहे. बरं. ते डफळापूरचे अर्जुन माने, बरं, त्यांच्या बैलाचं वासरू आहे. ते मी आमची खरेदी आहे. बरं. आता त्या बैलानंतर हे वासरू घेतलंय. नाही, तो ही वासरू, हो, त्या बैलानंतर ही वासरू घेतलंय. गरम रक्ताचं वासरू आहे. कोणाची पैदास म्हणलंय? हे डफळापूरच्या बैलाची पैदास आहे. किती वय असेल साधारण? वासरू आहे 8-8.5 महिन्याचा आहे. 8-1 महिन्याचा असेल. मग काय याचं पुढचं काय प्लॅनिंग असणार आहे आता इथून? नाही काही मैदानासाठी? त्याच नाही, मैदानासाठी नाही वासरू जायचं, कारण वासराला जादगोत शिंगतोंड सगळं चांगलं आहे. दोन्ही क्षेत्रासारखं आहे. बरं. तुम्ही जरा पुढे या, जरा पुढे या पुढे तुम्ही अजून या, थोडं अजून कॅमेरा घेऊन पुढं हात करा, पुढं जाऊ दे, पुढे हात करा जरा. नाही, ती तिला स्पीक आहे ती, पण आपण त्या क्षेत्राकडे नाही वळवायचंय. बैल घरी तयार करायचं आपल्याला चांगला. ह्या बैलांच्या माग अपेक्षा आहे बैल होईल. मग बघूया पुढं पुढं कसं घडतंय. अतिशय मोठ्या मापाची बैल, गरम रक्ताची बैल. आपण बघितलं वळू क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणजेच विपुल ड्रायव्हर यांचा गोटा. आणि त्यांचे जे 3 वळू आहेत, 2 आधीपासून आहेत आणि एक नवीन खरेदी केलं आहे. त्यासोबत एक वासरू पण आपण बघितलं. तर दादा मला सांगा की शेवटला की तुमच्याकडे गाय भरण्यासाठी येण्यासाठी शेवटला सांग की नाव तुमचं आणि पत्ता सांगा पूर्ण. विपुल दिलीप कदम. बरं. किंवा विपुल ड्रायव्हर, मुक्काम पोस्ट रहमतपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 8600328121. आणि एकंदरीत तुमचा जो रेट आहे तो पण सांगा, म्हणजे कोणत्या बैलासाठी कसा रेट ठेवलेला आहे? ही बैल आमची दोन्ही पण, हा बैल आमचा 2000 रुपये कॅप्टन. तो पण बैल 2, आणि तो बैल आमचा 1500 रुपये. तो 1500 रुपये. चालेल दादा, तुम्ही खूप सुंदररित्या माहिती सांगितली आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.